पाचोऱ्यात पोलीस निवासस्थानांसह पोलीस स्टेशनचे भूमिपूजन, आमदारांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांची लाभणार उपस्थिती। पाचोरा शहरातील पोलीस लाईन या ठिकाणी नव्याने उभारण्यात येणाऱ्या पोलीस स्टेशन तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानांच्या कामाचे भूमिपूजन मंगळवारी सकाळी 11 वाजता आमदार किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते होणार असून यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वरी रेड्डी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे। पाचोरा शहरातील भडगाव रोड स्थित पोलीस कर्मचारी निवासस्थानांची झालेली दुर्दशा पाहता तसेच शहरांचा वाढलेला विस्तार लक्षात घेता आमदार किशोरप्पा पाटील यांनी गृह विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत तब्बल 21 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळवली आहे। एकाच ठिकाणी पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची निवासस्थानांचे बांधकाम केले जाणार असून यामुळे पोलीस बांधवांच्या कामात अधिक सुसूत्रता येणार आहे। या कामामुळे दुरावस्था होऊन मोकळीस आलेल्या पोलीस वसाहतीमधील निवारांपासून सुटका मिळणार आहे। या भूमिपूजन कार्यक्रमाला आमदार किशोरप्पा पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वरी रेड्डी, प्रांताधिकारी भूषण अहिरे, अप्पर पोलीस अधीक्षक नेतकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुडे, तहसीलदार विजय बनसोडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, मुख्याधिकारी मंगेश देवरे, पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची उपस्थिती लाभणार आहे। तरी सर्वांनी या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।